नमस्कार. एस एस सक्सेस पॉईंटमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण दिनांक 12 ते 16 जानेवारी यामधील चालू घडामोडी या विषयावर आधारित प्रश्नोत्तरे पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करू. पहिला प्रश्न आहे, दरवर्षी जागतिक हिंदी दिवस कधी साजरा केला जातो? उत्तर आहे 10 जानेवारी. प्रश्न 2, कोणत्या देशाने जानेवारी 2026 पासून युरोपियन युनियनचे चक्राकार अध्यक्ष स्वीकारले आहे? उत्तर आहे सायप्रस. प्रश्न 3, 2025च्या अहवालानुसार भारतातील महिलांसाठी सर्वात सुरक्षित आणि सर्वोत्तम शहर कोणते ठरले आहे? उत्तर आहे बेंगळुरू. प्रश्न 4, आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयातून बाहेर पडणारा पहिला युरोपीय देश कोणता ठरला आहे? उत्तर आहे हंगेरी. प्रश्न 5, कमला हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट कोणत्या राज्यात मंजूर करण्यात आला आहे? उत्तर आहे अरुणाचल प्रदेश. प्रश्न 6, कर्करोगाचे लवकर निदान करण्यासाठी आशा व्हॅन नावाची मोबाईल युनिट कोणत्या राज्याने सुरू केली आहे? उत्तर आहे गुजरात. प्रश्न 7, खाडी सहकार्य परिषद देशांमार्फत गल्फ शील्ड 2026 या संयुक्त लष्करी सराव कोठे आयोजित करण्यात आला आहे? उत्तर आहे सौदी अरेबिया. प्रश्न 8, जैवविविधता वाढविण्यासाठी मध्य प्रदेशने कोणत्या राज्यासोबत वन्यजीव विनिमय करारावर स्वाक्षरी केली आहे? उत्तर आहे आसाम. प्रश्न 9, भारताची पहिली डीप टेक स्टार्टअप पॉलिसी कोणत्या राज्याने लॉन्च केली आहे? उत्तर आहे तामिळनाडू. प्रश्न 10, जैवविविधतेला प्रोत्साहन देण्यासाठी मध्य प्रदेशने कोणत्या राज्यासोबत वन्यजीव विनिमय करारावर स्वाक्षरी केली आहे? उत्तर आहे आसाम. प्रश्न 11, अलीकडेच कोणत्या राज्याने भारताचे पहिले डीप टेक स्टार्टअप धोरण लॉन्च केले आहे? उत्तर आहे तामिळनाडू. प्रश्न 12, इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशनचा भाग बनणारी 5वी भारतीय एअरलाईन कोणती ठरली आहे? उत्तर आहे आकाशा एअर. प्रश्न 13, दरवर्षी 12 जानेवारी रोजी कोणता दिवस साजरा केला जातो? उत्तर आहे राष्ट्रीय युवा दिवस. प्रश्न 14, कौन्सिल फॉर लेदर एक्सपोर्ट्सच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे रमेश कुमार जुनेजा. प्रश्न 15, नवी दिल्ली येथे आयोजित 53व्या जागतिक पुस्तक मेळावा 2026चा गेस्ट ऑफ ऑनर देश कोणता आहे? उत्तर आहे कतार. प्रश्न 16, केईपन्योर हा कोणत्या राज्यातील जिल्हा आहे जो भारताचा पहिला बायो हॅप्पी जिल्हा बनणार आहे? उत्तर आहे अरुणाचल प्रदेश. प्रश्न 17, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 28,000 धावा पूर्ण करणारा जगातील तिसरा आणि भारतातील दुसरा फलंदाज कोण ठरला आहे? उत्तर आहे विराट कोहली. प्रश्न 18, हवाई धोक्यांचा सामना करण्यासाठी भारताने कोणते नवीन मिशन सुरू केले आहे? उत्तर आहे मिशन सुदर्शन चक्र. प्रश्न 19, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या जीवनावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन कोणत्या विद्यापीठात एका स्वच्छता कर्मचाऱ्याच्या हस्ते करण्यात आले? उत्तर आहे आंध्र विद्यापीठ. प्रश्न 20, हिस्ट्री दॅट इंडिया इग्नोर्ड या पुस्तकाचे लेखक कोण आहेत, ज्याच्या नवीन आवृत्तीचे प्रकाशन गोवा मुख्यमंत्र्यांनी केले? उत्तर आहे प्रेम प्रकाश. प्रश्न 21, व्हील फॉर पीस 2026 नावाचा संयुक्त नौदल सराव कोठे सुरू झाला आहे? उत्तर आहे दक्षिण आफ्रिका. प्रश्न 22, दक्षिण आफ्रिकेच्या कोणत्या शहरात नुकतीच G20 पर्यावरण मंत्र्यांची बैठक पार पाडली? उत्तर आहे केप टाऊन. प्रश्न 23, नळाद्वारे पिण्यायोग्य थेट पाणी उपलब्ध करून देणारे भारतातील पहिले शहर कोणते ठरले आहे? उत्तर आहे पुरी. प्रश्न 24, अलीकडेच इंटरसेक 2026 चे आयोजन कोठे करण्यात आले आहे? उत्तर आहे दुबई. प्रश्न 25, अमेरिकन सैन्याने स्थानिक सैन्यासह देशात ऑपरेशन हॉक आय स्ट्राईक पूर्ण केले? उत्तर आहे सिरिया.
प्रश्न 26. वेमर ट्रँगल मुत्सद्देगिरीमध्ये पहिल्यांदा कोणता देश सहभागी झाला आहे? उत्तर आहे भारत. प्रश्न 27. कृषी निर्यातीला चालना देण्यासाठी अपेडाने आपले प्रादेशिक कार्यालय कोठे उघडले आहे? उत्तर आहे रायपूर. प्रश्न 28. संयुक्त राष्ट्र महासंचालक पुरस्कार 2025 ने कोणत्या भारतीय महिला अधिकाऱ्याला सन्मानित करण्यात आले? उत्तर आहे स्वाती शांताकुमार. प्रश्न 29. DRDOने मॅन पोर्टेबल अँटी टँक गाइडेड मिसाईल यशस्वी चाचणी कोठे केली? उत्तर आहे महाराष्ट्र. प्रश्न 31. अलीकडेच कोणत्या राज्यातील अर्लम वन्यजीव अभयारण्याचे नाव बदलून अर्लम फुलपाखरू अभयारण्य असे ठेवण्यात आले आहे? उत्तर आहे केरळ. प्रश्न 32. मेट्टीने कोणत्या IIT मध्ये परमशक्ती सुपर कॉम्प्युटिंग सुविधा सुरू केली? उत्तर आहे IIT मद्रास. प्रश्न 33. उत्तर प्रदेश प्रादेशिक AI इम्पॅक्ट कॉन्फरन्स 2026 कोठे आयोजित करण्यात आली? उत्तर आहे लखनौ. प्रश्न 34. कोणत्या IITने इमारतींचे तापमान आपोआप नियंत्रित करण्यासाठी स्मार्ट पॉलिमर जेल विकसित केले आहे? उत्तर आहे IIT भिलाई. प्रश्न 35. भारतीय लष्कराने कोणत्या राज्यात साझा शक्ती सराव आयोजित केला आहे? उत्तर आहे महाराष्ट्र. प्रश्न 36. अमेरिकेने कोणत्या देशासोबत व्यापार करणाऱ्या देशांवर 25% शुल्क लावण्याची घोषणा केली आहे? उत्तर आहे इराण. प्रश्न 37. 18व्या ब्रिक्स 2026 शिखर परिषदेचे यजमानपद कोणता देश भूषवणार आहे? उत्तर आहे भारत. प्रश्न 38. अपार ID निर्मितीमध्ये कोणते राज्य देशात आघाडीवर आहे? उत्तर आहे छत्तीसगड. प्रश्न 39. केरळमध्ये टिंबटिंबा हा सर्वात महत्त्वाचा सण साजरा केला जातो? उत्तर आहे ओणम. प्रश्न 40. भारतातील कोणत्या राज्यात नुकतीच 3 रामसर साईट्सचा समावेश झाला आहे? उत्तर आहे बिहार. प्रश्न 41. नुकताच धियादी लोहरी उत्सव मुलींच्या जन्माचा सन्मान करण्यासाठी कोठे साजरा करण्यात आला? उत्तर आहे पंजाब. प्रश्न 42. अपार IDचे पूर्ण रूप काय? उत्तर आहे ऑटोमेटेड परमनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री. प्रश्न 43. भारत कोणत्या शहरात राष्ट्रकुल स्पीकर्स आणि पीठासीन अधिकाऱ्यांच्या 28व्या परिषदेचे यजमानपद भूषवणार आहे? उत्तर आहे नवी दिल्ली. प्रश्न 44. अनिवासी मतदारांच्या पडताळणीसाठी कोणत्या राज्याने ERO-NET लॉन्च केले आहे? उत्तर आहे केरळ. प्रश्न 45. दरवर्षी कोणत्या दिवशी स्वराज्य जननी माँसाहेब जिजाऊ यांची जयंती साजरी केली जाते? उत्तर आहे 12 जानेवारी. प्रश्न 46. 58व्या राष्ट्रीय खो खो स्पर्धा 2026साठी महाराष्ट्र पुरुष संघाच्या कर्णधारपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे निहार दुबळे. प्रश्न 47. 58व्या राष्ट्रीय खो खो स्पर्धा 2026साठी महाराष्ट्र महिला संघाच्या कर्णधारपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे रितिका राठोड. प्रश्न 48. खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राच्या दीक्षा यादवने कोणते पदक जिंकले? उत्तर आहे रौप्य पदक. प्रश्न 49. इंटरऑपरेबल क्रिमिनल जस्टिस सिस्टम रँकिंगमध्ये 93.46 गुणांसह कोणत्या राज्यातील पोलीस पहिल्या क्रमांकावर आहे? उत्तर आहे उत्तराखंड.
प्रश्न 50. भारताने कोणत्या देशातील व्यावसायिकांसाठी EB4 नावाचा नवीन व्हिसा सुरू केला आहे? उत्तर आहे चीन. प्रश्न 51. मिझोराममध्ये वैज्ञानिकांनी रेड सापाची नवीन जात शोधली असून तिला काय नाव दिले आहे? उत्तर आहे कॅलामारिया मिझोरामेन्सिस. प्रश्न 52. भारताच्या कोणत्या संस्थेने डस्ट एक्सपेरिमेंट नावाचे देशातील पहिले धूळशोधक यंत्र तयार केले आहे? उत्तर आहे इस्रो. प्रश्न 53. ॲशेस मालिका 2025-26चे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकले आहे? उत्तर आहे ऑस्ट्रेलिया. प्रश्न 54. 4 ते 14 वयोगटातील मुलांसाठी संस्कार शाळा योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे? उत्तर आहे आसाम. प्रश्न 55. नुकतेच कोणत्या भारतीय अभिनेत्याला जपानमधील मार्शल आर्ट संस्थांकडून केंजुत्सू समावेश, फिफ्थ डॅन मानांकन आणि समुराई परंपरेशी संबंधित सन्मान मिळाला आहे? उत्तर आहे पवन कल्याण. प्रश्न 56. 2025च्या नृत्य कलानिधी पुरस्काराने कोणत्या भरतनाट्यम नृत्यांगनेला सन्मानित करण्यात आले आहे? उत्तर आहे उर्मिला सत्यनारायणन. प्रश्न 57. न्यू साऊथ वेल्स सायंटिस्ट ऑफ द इयर 2025 पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? उत्तर आहे नलिनी जोशी. प्रश्न 58. जगातील 5वी आणि भारतातील पहिली अर्बन नाईट सफारी कोठे उभारण्यात येत आहे? उत्तर आहे लखनौ. प्रश्न 59. अवतार टॉप सिटीज अहवाल 2025 नुसार कोणते शहर महिलांसाठी भारतातील सर्वात अनुकूल शहर ठरले आहे? उत्तर आहे बंगळुरू. प्रश्न 60. कोणत्या देशात 2000 वर्षापूर्वीचे राजा वसुदेव यांच्या काळातील कुशाणकालीन नाणी आणि नीलमचे तुकडे सापडले आहेत? उत्तर आहे पाकिस्तान. प्रश्न 61. 53व्या नवी दिल्ली जागतिक पुस्तक मेळावा 2026चे आयोजन कधी करण्यात आले? उत्तर आहे 10 ते 18 जानेवारी. प्रश्न 62. सौर सेल कॅलिब्रेशनसाठी राष्ट्रीय प्राथमिक मानक सुविधा स्थापित करणारा भारत जगातील कितवा देश ठरला आहे? उत्तर आहे 5वा. प्रश्न 63. रतनलाल सोनग्रा यांचे अलीकडेच निधन झाले आहे, ते कोण होते? उत्तर आहे ज्येष्ठ साहित्यिक. प्रश्न 64. दरवर्षी 12 जानेवारी रोजी कोणाच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवा दिन साजरा केला जातो? उत्तर आहे स्वामी विवेकानंद. प्रश्न 65. गोल्डन ग्लोब पुरस्कार 2026मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे? उत्तर आहे हॅमनेट. प्रश्न 66. गोल्डन ग्लोब पुरस्कार 2026मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार कोणाला मिळाला? उत्तर आहे वॅग्नर मोरा. प्रश्न 67. गोल्डन ग्लोब पुरस्कार 2026मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार कोणाला मिळाला? उत्तर आहे जेसी बकली. प्रश्न 68. जानेवारी 2026मध्ये इटलीचा प्रतिष्ठित नागरी सन्मान कॅव्हलियर डेल ऑर्डिन डेला स्टेला डी इटालिया कोणाला प्रदान करण्यात आला आहे? उत्तर आहे श्रीनिवास डेम्पो. प्रश्न 69. कोणते अभयारण्य केरळमधील व भारतामधील पहिले फुलपाखरू अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले? उत्तर आहे अरालम वन्यजीव अभयारण्य. प्रश्न 70. 8 व 9 जानेवारी दरम्यान राष्ट्रीय वस्त्रोद्योग परिषद 2026चे आयोजन कोठे करण्यात आले? उत्तर आहे गुवाहाटी. प्रश्न 71. अखिल भारतीय व्याघ्र अनुमान 2026चा पहिला टप्पा थंताई परियार वन्यजीव अभयारण्यामध्ये सुरू करण्यात आला असून हे अभयारण्य कोठे आहे? उत्तर आहे तामिळनाडू. प्रश्न 72. नुकतेच जानेवारी 2026मध्ये कोणत्या राज्याने भारताची पहिली समर्पित डीपटेक स्टार्टअप पॉलिसी जाहीर केली आहे? उत्तर आहे तामिळनाडू. प्रश्न 73. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या जीवनावर आधारित अग्नी सरसुल्लो विकसिंचिना कमलन या तेलुगू पुस्तकाचे लेखक कोण आहेत? उत्तर आहे यल्लागड्डा लक्ष्मी प्रसाद. प्रश्न 74.
जानेवारी 2026 ICCच्या ताज्या क्रमवारीनुसार रोहित शर्माला मागे टाकत नंबर 1 वनडे फलंदाज कोण बनला आहे? उत्तर आहे विराट कोहली. प्रश्न 75. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 650 षटकार मारणारा जगातील पहिला खेळाडू कोण बनला आहे? उत्तर आहे रोहित शर्मा. प्रश्न 76. टेक्नो पेंट्सचे नवीन ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे सचिन तेंडुलकर. प्रश्न 77. नळाचे पाणी थेट पिण्यासाठी सुरक्षित आणि BIS प्रमाणित उपलब्ध करून देणारे भारतातील पहिले शहर कोणते ठरले आहे? उत्तर आहे पुरी. प्रश्न 78. केरळ राज्याचे नाव बदलून काय करण्यात येणार आहे? उत्तर आहे केरळम. प्रश्न 79. ब्रिक्स शिखर परिषद 2026चे अध्यक्षपद भारताकडे असून या परिषदेचे बोधचिन्ह काय आहे? उत्तर आहे कमळ. प्रश्न 80. DRDOने नुकतेच महाराष्ट्रात खोटे स्वदेशी बनावटीच्या 3ऱ्या पिढीतील मॅन पोर्टेबल अँटी टँक गाइडेड क्षेपणास्त्र ची यशस्वी चाचणी केली. उत्तर आहे KK रेंज अहिल्यानगर येथे. प्रश्न 81. मध्य प्रदेशातील रतापानी व्याघ्र प्रकल्पाला कोणाचे नाव देण्यात आले? उत्तर आहे विष्णू श्रीधर वाकणकर. प्रश्न 82. दरवर्षी राष्ट्रीय भूगोल दिवस कधी साजरा करण्यात येत असतो? उत्तर आहे 14 जानेवारी. प्रश्न 83. दरवर्षी भारतीय सेना दिवस कधी साजरा करण्यात येत असतो? उत्तर आहे 15 जानेवारी. तर हे होते दिनांक 11 ते 16 जानेवारी यामधील चालू घडामोडी या विषयावर आधारित प्रश्नोत्तरे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक व शेअर करा. धन्यवाद.